नमस्कार. आगतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार. मी निवृत्त प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं चरक संहिता मराठी ऑडिओ बुक यामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण सर्व आयुर्वेदिक प्रेमिक आहोत, कारण आयुर्वेद हे जीवनशास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये आपल्याला जर प्रेम आहे आणि याबद्दल आपल्याला एक प्रकारची ओढ आहे आणि या शास्त्राचा पुरेपूर वापर आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आपण आयुर्वेदाचे विद्यार्थी असोत किंवा नसोत, आपण केवळ मराठी भाषा जाणता एवढं पुरेसं आहे. कारण आयुर्वेदाचं मार्गदर्शन ज्या बहुमोल ग्रंथांमधून होतं त्याच्यामधील प्रमुख ग्रंथ म्हणजे आपण कर्सरवरती पहा, चरक संहिता. तर या चरक संहिता सर्व लोकांपर्यंत पोहोचावी. मग ते विद्यार्थी असोत, शिक्षक असोत, वैद्यक किंवा डॉक्टर असोत, आयुर्वेदाचे, ॲलोपॅथीचे, होमिओपॅथीचे कुठलेही आणि सामान्य जन असो, या सर्वांना ही चरक संहिता समजली पाहिजे, त्यांना समजून सांगितली गेली पाहिजे. या उद्देशाने मी प्राध्यापक डॉक्टर देशपांडे सातत्याने प्रयत्न करतो आहे. या चरक संहितेचं चर्चा मी मराठी माध्यमातून करतोय. सायमल्टेनियसली एकाच वेळेला माझं हिंदीमधून सुद्धा प्रेझेंटेशन चालू आहे आणि लवकरच या मराठी आणि हिंदीमधून प्रेझेंटेशन संपलं या चरक संहितेचं की निश्चितपणाने इंग्रजी भाषेद्वारे सुद्धा आपण याविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया या ऑडिओ कम व्हिडिओ चर्चेला. मी निवृत्त प्राध्यापक डॉक्टर देशपांडे. माझी 2 विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण आहे. MD इन आयुर्वेदिक मेडिसिन, काय चिकित्सा, आणि MD इन आयुर्वेदिक फिजिओलॉजी, क्रिया शारीर. हा माझा वेबसाईट आहे ayurvedicfriend.com आणि हा माझा व्हॉट्सॲपचा नंबर आहे. आपण कृपा करून हे सर्व माझे ऑडिओ व्हिडिओज यूट्यूब चॅनलला बघू शकता. माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे राजेंद्र देशपांडे. त्याच्यामध्ये प्लेलिस्ट बघा आणि चरक संहिता हा शब्द शोधा. या प्लेलिस्टच्या चरक संहितेमध्ये खूप खूप छान छान ऑडिओ आणि व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर आतापर्यंत मराठीतून जेव्हा मी चर्चा करत होतो या चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 जो आहे ना, दीर्घंजीवितीय, इथे बघा चॅप्टर 1, त्याच्यामधले पहिले 6 पार्ट्स मला कल्पना आहे मी फक्त ऑडिओ अपलोड केलेत. पण बऱ्याचशा माझ्या फॅन्सची, माझ्या मित्रपरिवाराची मागणी आली की सर कमीत कमी श्लोक तुम्ही आमच्या डोळ्यासमोर राहील असं पहा. आणि म्हणूनच या चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय या भाग 7 पासून मी अशी काळजी घेणार आहे की आपल्या समोर श्लोक असतील आणि त्या श्लोकांची चर्चा आपल्या कानावर न जाईल. मित्रांनो, आपण ही चर्चा करत असताना मूळ श्लोकाचा अर्थ पण पाहतो आहोत आणि त्याच्यावरती जी चक्रपाणीची, चक्रदत्ताची टीका आहेत त्याच्यातलेही काही महत्वाचे मुद्दे आपण निश्चितपणाने त्याची नोंद घेत आहोत. फक्त हे सर्व व्हिडिओ किंवा ऑडिओ पाहताना एक अभ्यास करायचा आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. या उद्देशाने वही आणि पेन समोर ठेवून जर नोट्स काढल्यात तर त्याचा तुम्हाला अधिकचा फायदा होईल. हा माझा मेल आयडी आहे professorDeshpande@gmail.com. याच्यावरती आपण जरूर संपर्क करा. आपल्याला जर काही वैद्यकीय सल्ला पाहिजे असेल तर ऑनलाईन कन्सल्टेशन मी करतो. हस्तसामुद्रिक पामिस्ट्री याच्याविषयी मी कन्सल्टिंग करतो आणि मुख्य म्हणजे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचे खाजगी क्लासेस सुद्धा घेतो, प्रायव्हेट ट्युशन सुद्धा घेतो. तर जरूर आपल्याला कुठल्याही विषयाचं माझ्याकडून जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण मला मेलद्वारे, माझ्या सर्व आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना, मग महाराष्ट्रातले असोत, भारतातले असो, मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांच्या मध्ये आपले क्लासेस म्हणजे प्रायव्हेट ट्युशन्स निश्चितपणाने घेऊ शकणार आहे आणि आपला आत्मविश्वास वाढवणार आहे. आजच्या या भागामध्ये आपण पार्ट 7 मध्ये श्लोक नंबर 74 ते 104 हा नीट नंबर लक्षात ठेवा. आपापलं चरक संहिता आपल्याकडे असेल तर जरूर उघडायला हरकत नाही. 74 श्लोकापासून 104 श्लोकापर्यंत चर्चा आहे. आत्ता गेल्या भागामध्ये आपण असं पाहिलं, चरकाचार्यांनी आपल्या पृथ्वी तलावरच्या या द्रव्यांचं वर्गीकरण काय केलं माहिती आपल्याला? 3 प्रकारे केलं होतं त्यांनी. जांगम द्रव्य म्हणजे ॲनिमल किंगडम, पार्थिव द्रव्य म्हणजे ज्याला आपण मिनरल्स वगैरे म्हणतो, खनिज द्रव्य, आणि औद्भिद द्रव्य. तर औद्भिद या शब्दाचा अर्थ वनस्पती असा आहे. मग त्याच्यामध्ये आपण मागच्या तासाला पाहिलं होतं
की त्याच्यामध्ये वनस्पती, विरुध, वानस्पत्य आणि औषधी असे वेगवेगळे 4 प्रकार पडतात. याच्या पुढचा भाग आहे की सगळी वनस्पतींचीच माहिती चाललेली आहे. या ठिकाणी 16 रूट्स युज्ड फॉर शोधन. आपल्याला जे पंचकर्म करायचं आहे शरीर शुद्धीसाठी, त्याच्यासाठी 16 प्रकारच्या वनस्पतींचं वर्णन. मुलीन्यः षोडशेकानो फलिन्यो विंशतिः स्मृतः. पुढे काय म्हणलंय? महास्नेहाश्च चत्वारः पंचेवलवणानी च. एकंदरीत मुलीनी म्हणजे मुळं ज्याची वापरतात अशा 16 आहेत. फलिनी ज्याची फळं वापरली जातात अशा 20 वनस्पतींची नावं सांगितलेली आहेत. महास्नेह, कर्सर बघा, आता कर्सर बघत चला कारण आपल्या समोर श्लोक आहे. महास्नेह जे आहेत ते 4 प्रकारचे सांगितलेले आहेत. लवण हे 5 प्रकारचे आहेत. आता हे मूल हे सगळं झाल्यानंतर अष्टमूत्राणी असं त्यांनी म्हणलेलं आहे. ती मूत्राचे प्रकार 8 प्रकारची मूत्र सांगितलेली आहेत. आणि महर्षी आत्रेय पुनर्वसूंनी याच्याशिवाय या ठिकाणी दूधही सांगितलेलं आहे. पय म्हणजे दूध आणि याची संख्या 8 अशी सांगितलेली आहे. शोधन क्रियेसाठी शोधनार्थश्च 6 वृक्षांचा उल्लेख केलेला आहे आणि तो कोणी केलेला आहे? तर अर्थातच पुनर्वसूंनी केलेला आहे. तर असं सांगतायत चरक की जो चिकित्सक त्याच्या त्याच्या क्षेत्रांमध्ये उपयुक्त अशा द्रव्यांचा समुचित प्रयोग करणे जाणतो तोच आयुर्वेद जाणणारा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याला वैद्यकीय चांगली करायची आहे त्यालाच या सगळ्या गोष्टींची नीट कल्पना पाहिजे. आता याच्याबद्दल टीकेमध्ये चक्रपाणी चक्रदत्तांनी काय म्हणले पहा. ज्या वनस्पती द्रव्यांचे मूळ औषधी प्रयोगासाठी प्रशस्ततम म्हणजे उत्तम, त्या सगळ्याच्यात अनेक मुळं असतील पण ही मुळं म्हणजे बेस्ट, अशा वनस्पतींना त्या द्रव्यांना मूलिनी, इथे शब्द काय बघा, मूलिनी असं म्हटलेलं आहे आणि त्याची संख्या 16 सांगितली आहे. औषधी प्रयोगांच्या मध्ये ज्या वनस्पतींची फळं वापरली जातात त्यांना काय म्हटलंय? फलिनी. आणि ती फलिनी अशा सुद्धा किती वापरलेल्या आहेत त्यांनी, त्याची संख्या सुद्धा तुम्हाला सांगितली. आता 19 अशा प्रकारची ती संख्या आहे. ही फळं 19 प्रकारची सांगितली आहेत. पुढे बघा, महास्नेह हे 4 प्रकारचे आहेत. लवण मिठाचे प्रकार जे आहेत ते 5 प्रकारची मिठं सांगितली आहेत. मूळ आणि फुलांचे 8 प्रकार हे सुद्धा औषधी प्रयोगांमध्ये प्रशस्त अशा द्रव्यांचं वर्णन आहे. आता हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. शोधनार्थ म्हणजे शोधनासाठी उपयुक्त अशा 6 प्रकारच्या वृक्षांचा उल्लेख आहे आणि यामध्ये शोधन द्रव्यांचे कुठले कुठले आपल्या उपयुक्त आहेत? वमनासाठी आहे, विरेचनासाठी आहे, नस्यासाठी आहे, निरूह बस्तीसाठी आहे आणि अनुवासन बस्तीसाठी सुद्धा आहेत. श्लोक नंबर 77 पासून जवळजवळ 80 पर्यंत बघा. 16 रूट्स युज्ड फॉर शोधन प्युरिफिकेशन. हे मुळांचे जे प्रकार आहेत, एक एक नावं पाहूयात आपण. हस्तिदंती नावाची वनस्पती, यालाच थोर इंद्रावण असं म्हणतात. हेमवती किंवा हैमवती म्हणजे पांढरं वेखंड, कर्सर पहा. श्यामा म्हणजे काळ निशोत्तर, त्रिवृत म्हणजे श्वेत निशोत्तर, अधोगुडा, मी कर्सर नेण्याचा प्रयत्न करतोय, अधोगुडा म्हणजे वृद्ध दारुक, सप्तला म्हणजे सातला किंवा शिकेकाई, श्वेतनामा म्हणजे पांढरी गोकर्ण, प्रत्यक्ष श्रेणी म्हणजे दंती नावाची वनस्पती, गवाक्षी म्हणजे इंद्रावण. ओके, नंतर काय आहे? गवाक्षी नंतर इंद्रावण किंवा त्यालाच लघुवृंदावन असंही म्हणतात. पुढे आहे ती ज्योतिष्मती, त्यालाच मालकांगोणी असं म्हणतात. बिंबी म्हणजे कडू तोंडलं. क्षणपुष्पी, पुढे वनस्पती बघा, क्षणपुष्पी, कर्सर नेतोय मी. रानताग किंवा त्याला बोली भाषेमध्ये खुळखुळा, जरा विनोदी नाव आहे पण असं म्हणलं जातं. विषाणिका, कर्सर नेतोय बघा, विषाणिका म्हणजे काकडशिंगी किंवा सोनामुखी. त्याच्यानंतर अजगंधा
म्हणजे जंगली ओवा किंवा पांढरी तिळवण. त्याच्यानंतर द्रवंती, दिसतं इथे द्रवंती, हा दंतीचाच भेद आहे, दंती द्रवंती. क्षीरिणी म्हणजे सुवर्णक्षीरी किंवा पिसोळा. या 16 वनस्पतींची मुळं औषधासाठी वापरतात. आता याच्यापैकी काही वनस्पती बघा, शणपुष्पी, बिंबी आणि हेमवती. सापडले का? बिंबी, शणपुष्पी आणि हेमवती या ज्या वनस्पती आहेत, नावं लिहून ठेवा, यांचा उपयोग वमनासाठी केला जातो. श्वेत ज्योतिष्मती ही वनस्पती नस्यासाठी उपयुक्त आहे. आणि उरलेल्या ज्या 11 वनस्पती आहेत त्या विरेचनासाठी वापर केला जातो. मी एकदा परत रिपीट करतो, विद्यार्थ्यांनी नोट्स काढाव्यात. शणपुष्पी, बिंबी, हेमवती इज इक्वल टू वमन. श्वेत ज्योतिष्मती इज इक्वल टू नस्य. आणि बाकी सगळी मुळं जी आणली जातात ती विरेचनासाठी वापरली जातात. तर अशा प्रकारे ज्यांची मुळे उपयोगात आणली जातात अशांचा इथे उल्लेख केला गेलेला आहे, नामनिर्देश. ते शेवटची ओळ बघा, नामनिर्देश केलेला आहे. ठीक आहे. आता फ्रुट्स युज्ड फॉर शोधन प्युरिफिकेशन थेरपीसाठी श्लोक नंबर 80 ते 86. सुरुवातच बघा काय म्हणलंय, फलिनी शृणू, फळं वापरतात यांची. एक एक वनस्पतीची नावं लिहून ठेवा. शंखिनी, पहिला कर्सर इथे नेतोय, शंखिनी कर्सर ठेवून देतोय त्या ठिकाणी. शंखवेल किंवा टिटवी, विडंग म्हणजे वावडिंग, त्रपुष. पुढे कुठली वनस्पती आहे बघा इथे, त्रपुष. त्रपुष म्हणजे खिरा, ही एक प्रकारची काकडी आहे त्रपुष. मदन म्हणजेच मदन फळ किंवा गेळफळ. धामार्गव म्हणजे पिवळा दोडका. इक्ष्वाकू, इक्ष्वाकू म्हणजे कडू दुधी भोपळा. जिमुतक म्हणजे पांढरं घोसाळ किंवा कडू घोसाळ. कृतवेधन म्हणजे कडू दोडका. आनुपक्लितक, बघा आनुप इथे बघा क्लितक, आनुपक्लितक याचा अर्थ काय आहे, पाण्यात तयार होणारं ज्येष्ठ मध. स्थलज क्लितक, पुढे एक शब्द बघा इथे, स्थलज क्लितक. हे च शब्द आहे ना, च म्हणजे आणि. अनुपक्लितक, स्थलज क्लितक. स्थलज क्लितक म्हणजे जमिनीवर होणारं ज्येष्ठ मध. पुढे काय शब्द आहे बघा, प्रकिर्या. सापडला काय, प्रकिर्या म्हणजे लताकरंज. प्रकिर्या म्हणजे लताकरंज. उदकिर्या, च म्हटलं बघा, च म्हणजे आणि. उदकिर्या म्हणजे करंज भेद, करंजाचाच एक प्रकार आहे उदकिर्या म्हणजे. प्रत्यक पुष्पी, पुढे बघा प्रत्यक पुष्पी म्हणजे अपामार्ग किंवा आघाडा. अभया, हिरडा माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाला, अभया म्हणजे हिरडा. अंतःकोटर पुष्पी, अंतःकोटर पुष्पी म्हणजे नीलबुध्ना. ही वनस्पती थोडी मिळणं अवघड आहे. नीलबुध्ना. हस्तिपर्णी, शरद ऋतूमध्ये तयार होणारी कडू काकडी. हस्तिपर्णी या शब्दाचा अर्थ ऑक्टोबर महिना, शरद ऋतूमध्ये तयार होणारी कडू काकडी. कंपिल्लक, पुढे शब्द काय जातोय आपण, हा बघा इथे कंपिल्लक. आणि शेवटी आरग्वद म्हणजे बहावा. आणि 19वे फळ म्हणजे कुटज, कुडा. कुटज फळ म्हणजे कुडा. ही अशा प्रकारे बरं का फलद्रव्यांचे आता कार्य सांगितले. ही 19 प्रकारची जी फळं आहेत ती औषधामध्ये प्रामुख्याने वापरली जातात. याच्यामध्ये या सगळ्या फळांच्या मध्ये धामार्गव, इक्ष्वाकू, जिमुतक, कृतवेधन, मदनफळ, कुटज, त्रपुष, हस्तपर्णी इथपर्यंत कळलंय. यांचा उपयोग वमन, बघा इथे वमन, च च म्हणजे आणि, आस्थापन बस्तीसाठी केला जातो. वमन आणि आस्थापन बस्तीसाठी या दोन रांगेतली गोष्टी वापरायच्या आपण. ठीक आहे. पुढे काय आहे, अपामार्ग म्हणून जी आहे, अपामार्ग वनस्पतीचा उपयोग नस्य आणि शिरोविरेचनासाठी केला जातो.
नस्य आणि विरेचनार्थ अपामार्ग वापरतात. आणि याच्याखेरीज जी उरलेली 10 द्रव्य आहेत, हे बघा, दशच अवशिष्टानी तानी उक्तानी विरेचने, त्यांचा उपयोग विरेचनासाठी केला जाणार आहे. मित्रांनो, याच्यावरती टीकेमध्ये काय काय म्हणलंय? आता असं बघा, सुश्रुत हा जो होता त्याने आरगवध म्हणजे बहावा जो आहे ना, त्याची पानं वापरावी असं म्हटलंय. मात्र या ठिकाणी या श्लोकामध्ये चरकांना भाव्याचं फळ अपेक्षित आहे. असं का बरं आहे? असा काय प्रॉब्लेम झालाय? बघा की सुश्रुत हा कोण आहे? सर्जन आहे, शल्यतंत्र आहे. तर तो असल्यामुळे त्याला वारंवार काय लागणार आहे? व्रणधावन करावं लागणार आहे, वुंड क्लिनिंग. तर त्याच्यासाठी आरगवधाची पानं त्याला उपयोगी पडणार आहेत. पण चरक कोण आहे? चरक हा फिजिशियन आहे, काय चिकित्सा प्रधान हा ग्रंथ आहे. म्हणून चरकाने मात्र आरगवधाचा विरेचनासाठी उपयोग करताना फळ वापरावं असं स्पष्टपणे सांगितलंय. क्लिअर झाला हा मुद्दा आरगवधाबाबतचा? टीकेच्या आधारे आपण हे स्पष्ट करतोय बरं का. आता चक्रदत्ताने हस्तिपर्णी म्हणून एक जो शब्द आहे या श्लोकामध्ये, इथे बघा, इथे दाखवतो मी, हस्तिपर्णी, याचा अर्थ मोहर असा दिलाय, मोहर. मात्र आपण जर धन्वंतरी असे निघंटू पाहिलेत तर त्या ठिकाणी हस्तिपर्णी हा कर्कटीला म्हणजे काकडीला पर्यायवाची शब्द दिला आहे. आता काय झालं, या श्लोकामध्ये त्रपुष नावाचा एक वेगळा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी याचा उल्लेख कडू काकडी असा करायला पाहिजे. हस्तिपर्णीचा उपयोग काय करायला पाहिजे? कडू काकडी. ठीक आहे. पुढे आपण जर बघायला गेलो तर व्यवहारामध्ये यष्टीमधू किंवा ज्येष्ठमध जे आहे त्याचं मूळ वापरतात बरं का, जास्त करून मूळ वापरतात. सुश्रुतानं सुद्धा मूलम प्रशस्तम असं म्हटलंय. मूलम प्रशस्तम कोणाचं? यष्टीमधूचं. मात्र विरेचनासाठी प्रयोग करताना दोन्ही प्रकारच्या यष्टीमधूंची फळच वापरणं योग्य आहे असं चक्रदत्तानं स्पष्ट केलं आहे. मला असं वाटतं की 86 श्लोकापर्यंत आपण आलोय. थोडं पुढे जाऊया. 4 मेजर अनचस सबस्टन्सेस महास्नेह सर्पिस्तैल वसामज्जा स्नेहो दिष्टिश्चतुर्विधा. तर याचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करू. हे जे महास्नेह आहेत, ज्याला आपण अनचस सबस्टन्सेस म्हणतो, फॅटी सबस्टन्सेस आहेत, त्याच्यामध्ये सर्पी म्हणजे तूप, घृत, तैल तेल, वसा म्हणजे चरबी आणि मज्जा, या 4 प्रकारचे स्नेह व्यवहारामध्ये मिळतात. त्यांचा उपयोग, पहिला उपयोग बघा, पान पोटात घेण्यासाठी, पिण्यासाठी. त्याच्यानंतर अभ्यंजन, अभ्यंजन म्हणजे अंगाला लावायचं, मर्दन करायचं आणि चोळायचं, तेल लावायचं. बस्ती आणि नस्त्यासाठी केला जातो. आता हे 4 पदार्थांमुळे फायदा काय आपल्या माणसाला? जनरल ऍक्शन्स ऑफ अनचस सबस्टन्सेस. मला असं वाटतं या ठिकाणी थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. तुमच्या परवानगीने ही थोडी आपण क्लिअर करून टाकूया. यस, थँक्यू व्हेरी मच फॉर पेशन्स. सेव्ह केलेला आहे, परत स्क्रीन मोठा करतो आहे. बघा काय काय फायदे आहेत यात तेल तुपाचे. हे तेल तूप वसामज्जा शरीरामध्ये स्नेहन करतात, म्हणजे स्निग्धता उत्पन्न करतात, मऊपणा आणतात. त्याच्यानंतर काय करतात? जीवनशक्ती वाढवतात, क्वालिटी ऑफ लाईफ, जीवनशक्ती. त्याच्यापुढे काय आहे? ते वर्ण्य आहेत, म्हणजे वर्ण प्रसादनाचं काम होतं, कलर अँड कॉम्प्लेक्शन. बलकारक आणि उपचय. उपचय म्हणजे न्यूट्रिशन, ताकद पण येते आणि पोषण पण होतं. अशा प्रकारे या तुपात, तेल तुपामुळे होतो. स्नेहाही येते विहिता, आणि याचा मुख्य त्रिदोषात्मक उपयोग काय आहे? तर वात पित्त कफापहा, त्रिदोषग्न, अशा प्रकारे या महास्नेहांचं वर्णन चरकाचार्यांनी या श्लोकात केलं आहे. आता हे 4 स्नेह आहे, त्याच्याबाबत टीकेमध्ये काय काय म्हणलंय बघा. या 4 स्नेहांच्या मध्ये हे जे सर्पी की नाही, घृत, हे बेस्ट, नंबर 1, सर्वोत्तम आहे. 4 प्रकारच्या स्नेहांमध्ये तूप हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्तम स्नेह सांगितला आहे. म्हणूनच त्याचं नाव सुरुवातीला, त्याची सुरुवात सर्पीपासून केली आहे ना. चरकाच्या
निदानस्थान अध्याय 1 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे तुपाबाबत. न अन्याः स्नेहस्तथा कंश्चित संस्कारम अनुवर्तते. संस्कारम अनुवर्तते यथा सर्पीही. सर्पीही सर्व स्नेहोत्तमम मतम. सर्पीही सर्व स्नेहोत्तमम मतम. का बरं असं म्हणलंय? शब्द लिहून ठेवा मित्रांनो. कारण तुपामध्ये एक महत्वाची प्रॉपर्टी आहे संस्कार अनुवर्तनम. योगवाही आहे बघा, कॅटॅलिस्ट. ज्याच्या बरोबर मिक्स करू त्याच्या त्याच्या गुणांचं तो वहन करतो, स्वतःचे गुणधर्म न सोडता. असं तुपाचं खास वैशिष्ट्य आहे. म्हणून या 4 स्नेहांच्या मध्ये तूप हे सर्वश्रेष्ठ आहे. आता मिठांची चर्चा. 5 सॉल्ट्स. लवण पंचक. काय लिहिणार वहीमध्ये तुम्ही? लवण पंचक. पहिलं आहे सौवर्चल, ज्याला आपण बोली भाषेमध्ये पादेलोण म्हणतो. बाजारात मिळतं पादेलोण. सौवर्चल टेस्टी असतंय बरं का. सैंधव म्हणजे शेंदे लोण. बीड, बीड किंवा बीड म्हणजे बीड लोण. औद्भिद, इकडे जातोय मी, औद्भिद सांबर मीठ, आणि इथे आहे सामुद्र मीठ. असे मिठाचे 5 प्रकार आहेत. या 5 प्रकारांमुळे शरीराला स्निग्धता प्राप्त होते. आता पुढच्या चोळीमध्ये लवणाचे गुण सुद्धा सांगणं सुरुवात केलेली आहे. कसे कसे गुण आहेत त्याच्यामध्ये? स्निग्ध, उष्ण, अनुष्णानी, तीक्ष्णानी आणि दीपनीय, उत्कृष्ट दीपन, अशा प्रकारचे जे गुण आहेत. आता युटिलिटी. हे सगळे लवण पंचक कशा कशा करता वापरता येते आपल्याला, एक एक बघूया आपण. पहिलं दिलंय आलेपन. जर आपल्याला लेप करायचा असेल तर काही वेळेला मीठ घालून केलेला जास्त चांगला. त्याच्यानंतर शरीराच्या अधोऊर्ध्व भागामध्ये स्नेहन स्वेदनासाठी, हे बघा स्नेहन आणि स्वेदन बरं का. पुढे काय म्हणलंय त्यांनी? निरूह अनुवासन. हे जेव्हा आपल्याला बस्ती द्यायचे असतात, निरूह बस्ती हा वृक्ष आस्थापन बस्ती आहे, आणि अनुवासन कसं आहे? स्निग्ध तैल बस्ती आहे, स्नेह बस्ती आहे. त्या दोन्ही बस्तींच्यासाठी आपण लवणाचा वापर करतो, किंचित टाकतो आपण. पुढे शब्द आहे अभ्यंजन म्हणजे मर्दन. भोजनार्थे, भोजन पदार्थांना जेवणामध्ये रुची प्राप्त व्हावी यासाठी. शिरसश्च विरेचने, शिरोविरेचन. शस्त्रकर्मासाठी म्हणजे काय? लेखन, भेदन इत्यादी नाडी व्रणातील उपचारांसाठी. नाडी व्रणातील उपचार. पुढे वर्ती तयार करण्यासाठी, अंजनासाठी, उत्सादनासाठी. उत्सादन म्हणजेच उदवर्तन, ड्राय पावडर मसाज. प्रॅक्टिसमध्ये कशात कुठल्या कंप्लेंट करता वापरणार तुम्ही मुलांनो? अजीर्ण, इनडायजेशन, आनाह पोट फुगणे, वातव्याधी, गुल्म, शूल आणि उदररोगामध्ये या मिठांचा वापर आपण करू शकतो. या प्रकारे मिठांच्या नावांचा, गुणांचा, कर्मांचा उल्लेख चरकाचार्यांनी पूर्ण केलेला आहे. उक्तानी लवणानी. चला, 8 इम्पॉर्टंट व्हरायटीज ऑफ युरिन. आता मूत्राबद्दलची चर्चा आहे बघा. मूत्र वर्ग म्हणतात त्याला. परीक्षेमध्ये प्रश्न येतो, मूत्र वर्गाबद्दल माहिती सांगा आणि त्याचे गुण सांगा. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मूत्रांचं माहिती आपल्याला करून घ्यायची आहे? मुख्यानी यानी दिष्टानी, सर्वाण्येत आणि शासने. कुठले मूत्र पाहिजेत? एक एक करून पाहूया आपण. शेळीचे मूत्र, अविमूत्र. अजामूत्र मेंढीचं मूत्र. गोमूत्र गाईचं मूत्र. माहिष म्हणजे म्हैस, बफेलो. त्याच्यानंतर हस्ती म्हणजे हत्ती. त्याच्यानंतर उष्ट्र म्हणजे उंटिणीचं मूत्र. घोडी आणि गाढव, खरं म्हणजे गाढव. या प्रकारे घोडी आणि गाढवी अशा 8 प्रकारची मूत्र या ठिकाणी सांगितलेली आहेत. जनरल प्रॉपर्टीज अँड एक्सटर्नल युजेस ऑफ युरिन. या युरिनचा वापर कशा करता करतात? पहिली गोष्ट म्हणजे ही सगळी मूत्र जी आहेत ती उष्ण गुणप्रधान आहे. त्याच्यामध्ये उष्ण आणि तीक्ष्ण म्हणजे पित्तकारक आहेत बरं काय, उष्ण आणि तीक्ष्ण आहेत.
लवण, बरं का, लवण वृक्ष, इथे बघा लवण शब्द आहे, पुढे कसे आहेत, वृक्ष आहेत आणि कटू रसयुक्त आहे, कटू म्हणजे तिखट, आणि या मूत्रांचा उपयोग उच्छादन, आलेपन याच्यासाठी केला जातो. पुढे बघा, आस्थापनासाठी सुद्धा केला जातो. आस्थापन बसती द्यायला विरेचन, स्वेदन, इथे बघा विरेचन आणि स्वेदेशु, स्वेदनासाठी केला जातो. प्रॅक्टिसमध्ये कुठल्या कुठल्या पेशंटमध्ये तुम्ही हे वापरणार आहात. पहिला शब्द आहे आनाह, आनाह म्हणजे पोट फुगणं. अगद म्हणजे विषशमनासाठी, अँटीटॉक्सिक. पुढे उदर, असायटिस साठी. अर्श, पाईल्स, हिमरॉइड्स. गुल्म, गाठी निर्माण होणं पोटामध्ये. कुष्ठ, सर्व प्रकारचे स्किन डिसीजेस. आणि किलास, या रोगांच्या मध्ये मूत्राचा वापर केला जातो. हे कसं वापरताना कसं वापरतात, उपनाह, ओटिस किंवा परिषेक या दोन्हीसाठी त्याचा वापर मूत्रांचा केला जातो. आता इंटरनल युजेस ऑफ युरिन काय काय सांगितले चरकाचार्यांनी. मूत्र हे दीपन करतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ॲपेटायझर, डायजेस्टंट. विषग्न, अँटीटॉक्सिक, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल याचा वापर केला जातो. क्रिमिग्न, अँटी हेल्मेंथिक, कृमी पडून जाण्यासाठी, वर्म्स. मूत्राचं सेवन कोणत्या आजारामध्ये चांगलं उपयोगी पडतं, पांडुरोगामध्ये. हे सुखाचं कारण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, याने पांडुरोग कमी होतो. याच्याशिवाय श्लेष्माणम शमयेत, कफदोषाचं शमन केलं जातं. मारुतमच्या अनुलोमयेत, वातदोष जो आहे त्याचं अनुलोमन केलं जातं. कर्षेत पित्तम अधोभागम, विकृत पित्ताचं अधोभागीनी म्हणजे विरेचनाच्या द्वारे निधरण केलं जातं. अशा प्रकारे याच्या गुणांचा संग्रह केलेला आहे. ओके. सामान्य गुणांच्या वर्णनानंतर पृथक्त्वेन प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या मूत्रांचा स्वतंत्र उल्लेख पुढे केला जाणार आहे. पहिलं बघा, अविमूत्र म्हणजे शेळीचं मूत्र. कसं सांगतायत चरक, हे तिक्त रसात्मक, कडू आहे, पण त्याच्यामध्ये स्निग्ध गुण आहे आणि ते पित्ताला अविरोधी असं आहे. मेंढीचं मूत्र घेतलं तर ते तुरट आहे, गोड रसयुक्त आहे, पथ्यकर आहे आणि सर्वच दोषांना दूर करणारं आहे. दोषम निहंती. गाईचं मूत्र हे सहजगत्या मिळणारे, आपण वापरतो पेशंट्समध्ये. गोमूत्रासह बाजारामध्ये उपलब्ध आहे. हे किंचित मधुर आहे, प्रायः कषाय रसाचं सुद्धा असतं ते, आणि वातादी दोषांचा ते नाश करतं. दोषघ्नम आहे आणि कृमींचाही नाश करतं. कृमी आणि कुष्ठ याचा अर्थ त्वचाविकार. कुष्ठ या शब्दाचा अर्थ लेप्रेसी नाही, कुष्ठ म्हणजे त्वचाविकार. कंडू, प्रुरायटस, इचिंग, खाज येते ती कमी होते. आणि त्याच्याशिवाय अपितम सम्यक दोष उदरे हितम, उदर नावाचा जो व्याधी आहे असायटिस, त्याचं सुद्धा या उदरामध्ये पोटामध्ये घेतल्यानंतर, पीतम पोटामध्ये घेतल्यानंतर या उदर व्याधीमध्ये तुम्हाला माहिती आहे लिव्हर डॅमेज झालं हिपॅटायटिस बी मुळे तर सिरॉसिस होतो आणि मग पुढे असायटिस होतो. त्याच्यामध्ये तुम्ही गोमूत्रासवाचा जरूर प्रॅक्टिसमध्ये वापर करा. पुढे आता म्हशीचं मूत्र, माहिष, ते कशासाठी वापरतात, पाईल्ससाठी वापरतात. अर्श म्हणजे पाईल्स, मूळव्याध. शोफ, सगळ्या अंगाला सूज आलेली आहे. उदर, असायटिस नावाच्या व्याधीमध्ये सुद्धा वापरतात. पुढे जाऊया, हस्तीमूत्र. हत्तीचं मूत्र कसं आहे, लवण रसप्रधान आहे आणि ते कृमी, वर्म्स आणि कुष्ठ म्हणजे स्किन डिसीजेस याच्यामध्ये उपयोगाचं आहे. याच्याशिवाय मलावष्टंभ दिसतंय इथे, बद्धविण मूत्र. मलावष्टंभ असू द्यात किंवा बद्धमूत्रता असू द्यात, विषप्रभावाने जो काही रुग्ण आहे, कफव्याधी असू द्यात, श्लेष्म, आमय आणि अर्श, मूळव्याध असू द्या, या सगळ्यांसाठी हे हत्तीचं मूत्र उपयोगी पडणार आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ ही अँड शी कॅमल, कॅमल शी कॅमल, उंटिणीचं मूत्राबद्दलची चर्चा आहे. उंटिणीचं मूत्र हे कडू आहे आणि त्याच्यामुळे श्वास म्हणजे ब्रेथलेसनेस, कास म्हणजे खोकला आणि अर्श म्हणजे मूळव्याध याचा नाश होणार आहे. प्रॉपर्टीज ऑफ युरिन ऑफ मेर अँड शी डॉंकी, गाढविणीचं मूत्र, घोडीचं मूत्र याच्याबद्दलची चर्चा आहे. वाजी म्हणजे घोडी
त्या गुढीचं मूत्र तिक्त म्हणजे कडू आहे, तिखट पण आहे आणि ते सुद्धा कुष्ठ याचा अर्थ सर्व प्रकारचे त्वचाविकार, निरनिराळ्या प्रकारचे दुष्ट व्रण आणि विष याचा अर्थ टॉक्झिन्स याचा इन्फेक्शन्स याचा बिमोड करण्यासाठी उंटिणीचं मूत्र. माझ्या मित्रांनो, मला कल्पना आहे प्रॅक्टिसमध्ये आपण ही जी सगळी वेगवेगळी मूत्रांचे प्रकार सांगितले, 8 प्रकारची मूत्र, मॅक्झिमम मी स्वतः सुद्धा गाईचं मूत्र वापरलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे एमडीच्या रिसर्चमध्ये त्यांनी शेळी, मेंढी, म्हैस, हत्तीण, उंटीण, घोडी, गाढवी याच्यापैकी कुठलेही तुम्हाला जर सहजगत्या काही मूत्र मिळू शकणार असेल तर भारतभरच्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना आव्हान आहे की त्यांनी हे रिसर्च प्रयोग म्हणून निश्चितपणाने हातामध्ये घेतले पाहिजेत. पुढे जाऊया आपण. खरं याचा अर्थ गाढविणीचं मूत्र हे अपस्मारासाठी, एपिलेप्सीसाठी, उन्माद म्हणजे हिस्टेरियासाठी आणि ग्रह विनाशन, ग्रहबाधा ज्याला म्हणतात, म्हणजे ज्याला परत इन्फेक्शियस डिसीजेस याच्यामध्ये सुद्धा याचा गाढविणीच्या मूत्रांचा वापर करता येतो. इति उक्ता आणि मूत्र आणि यथा सामर्थ्य योगता, अशा प्रकारे त्यांच्या त्यांच्या शक्तियोगानुसार मूत्रांच्या गुणकर्मांचं वर्णन या ठिकाणी आपण संपवलेलं आहे. आता याच्याबद्दल थोडीशी टीकेमध्ये काय काय चर्चा आहे याच्याबद्दलच आपल्याला मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. 8 प्रकारची नावं सांगत असताना अधिकांश मूत्र ही पुरुष प्राण्यांची आहेत, परंतु सुरुवातीला गो यासारख्या स्त्रीलिंगी शब्दांचा वापर केला असल्यामुळे प्राण्यांमध्ये सुद्धा स्त्री जातीच्या मूत्राचं ग्रहण केलं पाहिजे असं चक्रपाणींचं मत आहे. इतरही तुम्ही जर ग्रंथ पाहिलेत तर मूत्रांचं जेव्हा केव्हा वर्णन मिळतं त्या त्यावेळी गज आदी पुलिंग प्रयोगच आढळतो. यासाठी भावप्रकाशकारांनी असं स्पष्ट केलंय की शास्त्रवचनांना प्रमाण मानून ज्या ठिकाणी पुरुष मूत्राचा निर्देश आहे त्या ठिकाणी पुरुष मूत्रांचाच प्रयोग केला पाहिजे आणि जिथे असा उल्लेख नाहीये स्पेसिफिक त्या स्थानी त्या ठिकाणी स्त्री मूत्र असं समजून घेतलं पाहिजे. चक्रदत्ताने मात्र सर्वच प्राण्यांचे स्त्रीमूत्र घ्यावं असं सांगत असताना त्याचं का बरं कारण त्याने असं का म्हणला तो चक्रदत्त, तर स्त्री ही लघुगुणाची आहे आणि पुरुष हा गुरुगुणयुक्त असतो. शुक्र संबंधानं मूत्रामध्ये गुरुत्व येतं. यासाठीच टीकेमध्ये असं म्हटलेलं आहे की स्त्री मूत्र घ्यावं असं स्पष्टीकरण चक्रदत्त करतात. मूत्रांच्या सामान्य गुणांमध्ये आपण पाहिलंय मागे काय सामान्य गुण आहेत बघा. सामान्य गुण बघा, इथे मूत्र हे कटू लवण गुणांचं असतं असं सांगितलेलं आहे. तिखट आहे, खारट आहे. प्रत्यक्षामध्ये मात्र मूत्र हे कटुरस प्रधान असून लवण हा त्याचा अनुरस आहे असं आढळतं. सगळी मूत्रे तिखट असतात आणि त्याच्यानंतर थोडंसं खारट लागतं. वाग्भटाने सांगताना पित्तलम, रुक्षम, तीक्ष्णम, उष्णम, लवणानुरसम कटू असं म्हणलेलं आहे. सुश्रुतानं सुद्धा तत् सर्वम कटू तीक्ष्ण उष्णम लवण अनुरसम लघु सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 45 असं म्हटलेलं आहे. राजनिघंटूमध्ये 9 प्रकारच्या मूत्रांची गणना असून त्यामध्ये माणसाच्या लघवीचा, मनुष्य मूत्राचा सुद्धा समावेश केलेला आहे. राजनिघंटू या श्लोकामध्ये अविमूत्र हे पित्त विरोधी असं म्हटलं आहे. पित्त अविरोधी असं म्हटलं आहे, पण सामान्य मूत्राचं मात्र वर्णन करताना मूत्र हे पित्तवर्धक आहे असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मूत्र प्रकार हा पित्तवर्धक जरी असला तरी अविमूत्र जे आहे ते पित्त वाढवत नाही. पण आता एक लक्षात घ्या बरं का, पित्त वाढवत नाही म्हणजे पित्त शामक आहे असा कृपा करून अर्थ काढू नका. मला असं वाटतंय माझ्या मित्रांनो, आपण या आता भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे हे सगळे श्लोक समजून घेतलेत. परत एकदा रिपीट करतो की या ऑडिओ व्हिडिओमध्ये मी निवृत्त प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र देशपांडे यांनी
चरक संहिता मराठी ऑडिओ व्हिडिओ बुक याच्यामधली पहिलाच दीर्घंजीविती अध्यायाचा 7वा भाग पूर्ण केलेला आहे. आता पुढच्या 8व्या भागामध्ये या पुढच्या काही श्लोकांची आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि क्वालिटी ऑफ लाईफ लाभावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की जर तुमचं देशपांड्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक असेल तर कृपा करून माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवारांना हे माझे ऑडिओ व्हिडिओ सातत्याने शेअर करा की ज्यायोगे अधिकाधिक लोकांपर्यंत जे मी आता हे काम करतो आहे ते पोहोचेल आणि सर्वांना याचा लाभ घेता येईल. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि टेक केअर असं म्हणून मी आपली रजा घेतो. या ठिकाणी आपण व्हिडिओ बंद